नमस्कार, मी मुकुंद तिर्दत। पंजाबमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहेत तिथल्या विधानसभेच्या। पंजाबमध्ये तुम्हाला माहिती आहे ती आपला प्रचंड बहुमत आहे आणि असं असताना त्या निवडणुकीमध्ये काहीतरी करायचं असेल तर पक्ष फोडलाच पाहिजे आणि हेच भाजपचं षडयंत्र गेल्या काही दिवसांपासून होतं। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती राघव चड्डा या षडयंत्राला बळी पडणार असं मला स्पष्ट दिसत होतं। त्यामुळे आम आदमी पार्टीने त्यांना राज्यसभेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली होती यांची आणि ते नेतेपद जे आहे ते अशोक मित्तल यांना दिलं होतं आणि बरोबर 3 ते 4 दिवसांपूर्वी अशोक मित्तल यांच्या सर्व ज्या घरं आणि त्यांचे जे ऑफिसेस आहेत त्याच्यावरती ईडीच्या धाड पडल्या होत्या। म्हणजे हे दबाव तंत्र त्याच्या पुढे पुन्हा सुरू झालेलं होतं आणि त्यामुळे या दबाव तंत्राच्या मधून हे मोठं जे षडयंत्र रचलं जातं, या दबाव तंत्रामधून पक्ष फोडायचे म्हणजे स्वतःचं भाजपचं पक्षबळ काय आहे, संख्याबळ काय आहे आणि त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत। परंतु तुम्ही महाराष्ट्रातही पाहिलं ती शरद पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो फोडायचा, त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं। शिवसेनेचा जो ठाकरे यांचा पक्ष आहे त्याला फोडायचं, त्याच्यातले शिंदे आणि इतरांना पक्षामध्ये सामील करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पक्षाची वाढ करायची। हे भाजपचं महाराष्ट्रात जे धोरण आहे ते सर्वत्र धोरण आहे आणि त्याच पद्धतीने कुठेतरी हे धोरण पंजाबमध्ये राबवण्यासाठी भाजपने ही योजना आखलेली आहे। खरं तर या सगळ्यामध्ये आपण पाहिलं की त्यामुळे ते अशोक मित्तल यांच्यावरती ईडीचा छापा पडला। आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वांना याच्यामागची जे काही राजकारण आहे ते समजू शकतं। त्याचबरोबर हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की पंजाबमध्ये भाजप आहे का तेवढी, तर भाजप तिथे छोटा पक्ष आहे, भाजप तसा दुर्बल पक्ष आहे ज्याला आपण म्हणू। परंतु तिथे काय आहे ती तिथे आम आदमी पार्टीला संपवणं हे मोठं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्रापुढे कारण काय झालं आहे की आज पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात मोहल्ला क्लिनिक सुरू झाली। म्हणजे दिल्ली एक छोटंसं होतं परंतु पंजाब हा मोठा भाग आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते तयार झाले, मोठ्या प्रमाणावरती शाळा तयार झाल्या, मोठ्या प्रमाणावरती तिथे जे कालव्यांना पाण्याचा जो तुटवडा होता त्या कालव्यांना आता पाणी यायला लागले आहेत। म्हणजे ज्याला नहर क्लीन करून त्या पुढे शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचायला लागले आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुष्काळी काळात किंवा अवकाळीच्या पावसामध्ये सुद्धा देशामध्ये सर्वात जास्त मदत दिली गेली। त्याचबरोबर लोकांना शंका वाटत होती पंजाबसारखं जे एका अर्थाने तुटीचं किंवा जिथे एका अर्थाने मोठं कर्ज आहे असं सरकार कसं चालवलं जाईल, परंतु पंजाबमध्ये अतिशय उत्तम सरकार चालवून आत्ता वंचित गटातील महिलांना 1,500 रुपये महिना असे पण दिले जायला लागलेत। त्यामुळे हे सगळं घडत असताना पंजाबमध्ये हे दिसत होतं की आम आदमी पार्टीला हलवायचं असेल तर काहीतरी करायला लागेल आणि याच पोटीपत्ता भाजपने षडयंत्र